नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। मित्रांनो, मार्च 19 रोजी आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत। गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात। चैत्र शुद्ध प्रतिपदेला जेव्हा आपण दारात गुढी उभारतो तेव्हा आपण फक्त एका सणाचे स्वागत करत नसतो, तर एका नव्या आशेचे, नव्या ऊर्जेचे आणि नव्या स्वप्नांचे स्वागत करत असतो। पण मंडळी, यंदाचा गुढीपाडवा अत्यंत खास आणि दुर्मिळ योगांचा आहे। हे मी का सांगतोय? कारण ज्योतिषशास्त्रानुसार या गुढीपाडव्यापासून ग्रहांची अशी काही अद्भुत मांदियाळी जुळून येत आहे, जी अनेक वर्षांतून एकदाच पाहायला मिळते। गुरु, शनी आणि राहू केतू यांसारख्या मोठ्या ग्रहांच्या चालीत असा काही बदल होत आहे, ज्याचा थेट परिणाम आपल्या सर्वांच्या आयुष्यावर होणार आहे। काहींसाठी हे वर्ष थोडे संघर्षाचे असू शकते, पण आज मी तुम्हाला अशा 5 भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहे, ज्यांचे नशिबाचे दरवाजे या गुढीपाडव्यापासून खऱ्या अर्थाने उघडणार आहेत। या 5 राशींवर पैशांचा पाऊस पडेल, अडकलेली कामे मार्गी लागतील आणि यश त्यांच्या पायाशी लोळण घेईल। तुमची रास या 5 राशींमध्ये आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जो कोणत्याही राशीच्या व्यक्तीने पाडव्याच्या दिवशी केल्यास त्यांच्या घरात वर्षभर लक्ष्मी अखंड वास करेल। चला तर मग वेळ न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी। पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांनो, गेल्या काही वर्षांपासून तुम्ही जो संघर्ष करत आहात, जे कष्ट करत आहात, त्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे। गुढीपाडव्यापासून ग्रहांचा राजा गुरु तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल स्थितीत येत आहे। पैशांच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे। कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे तुम्हाला अचानक परत मिळू शकतात। नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर डोळे झाकून पाऊल पुढे टाका। जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा प्रमोशनची वाट पाहत आहेत, त्यांना एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत नक्कीच गोड बातमी मिळेल। घरात काही वादविवाद सुरू असतील तर ते संपतील। आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील। वृषभ राशीच्या लोकांसाठी एक खास टीप म्हणजे यावर्षी कोणत्याही कामात घाई करू नका। संयम ठेवा, यश तुमचेच आहे। दुसरी भाग्यशाली रास आहे सिंह रास। सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या नवीन वर्षात सूर्यासारखेच तुमचे नशीब चमकणार आहे। हे नवीन वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी राजयोग घेऊन येत आहे। समाजात तुमचा मान सन्मान दुप्पट वाढेल। राजकारण, समाजकारण किंवा सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष एखादे मोठे पद देऊन जाईल। तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश राहतील। परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर यावर्षी ते नक्की पूर्ण होईल। अचानक धनलाभाचे योग आहेत। शेअर्स किंवा जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला मोठा परतावा देईल। घरात एखादे मांगलिक कार्य किंवा शुभ कार्य ठरू शकते। तुमच्यासाठी खास टीप म्हणजे तुमचा राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे। यावर्षी रागावर नियंत्रण ठेवा, बाकी सर्व ग्रह तुमच्या बाजूने आहेत। तिसरी रास आहे तुळ रास। तुळ राशीच्या लोकांसाठी हे हिंदू नववर्ष एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही। शुक्र ग्रहाची विशेष कृपा तुमच्यावर या गुढीपाडव्यापासून बरसणार आहे। यावर्षी तुम्ही स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे किंवा नवीन गाडी घेण्याचे स्वप्न नक्की पूर्ण करू शकाल। सुखसुविधांवर खर्च कराल, पण उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील। जे तरुण तरुणी विवाहासाठी जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना यावर्षी योग्य आणि उत्तम जोडीदार मिळेल। प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील। भागीदारीत व्यवसाय करत असाल तर खूप मोठा फायदा दिसेल। कला, मीडिया किंवा फॅशन क्षेत्रातील तुळ राशीच्या लोकांना प्रचंड प्रसिद्धी मिळेल। तुमच्यासाठी खास टीप म्हणजे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका। कागदपत्रांवर सही करताना दोनदा विचार करा। चौथी रास आहे कष्टाळू लोकांची रास, म्हणजेच मकर रास। मकर राशीच्या लोकांनो, शनिदेव तुमची परीक्षा घेऊन आता संपले आहेत आणि आता वेळ आहे बक्षीस देण्याची। तुमच्या साडेसातीचा प्रभाव कमी होऊन आता तुम्हाला शुभ फळे मिळायला सुरुवात होईल। सर्वात मोठी बातमी म्हणजे जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर या नवीन वर्षात तुम्ही त्या कर्जातून पूर्णपणे मुक्त व्हाल। आर्थिक नियोजन अतिशय उत्तम राहील। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना घवघवीत यश मिळेल। तुम्ही जेवढी मेहनत कराल त्याच्या 10 पट फळ नशीब तुम्हाला देईल। तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप उत्तम राहील। जुने आजार मागे पडतील। तुमच्यासाठी खास टीप म्हणजे आळस झटकून कामाला लागा। शनिदेव कष्टाळू लोकांनाच फळ देतात हे विसरू नका। आणि 5वी सर्वात भाग्यवान रास आहे मीन रास। मीन राशीच्या लोकांसाठी हा गुढीपाडवा एक नवी ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येत आहे। तुमची ईश्वरावरची भक्ती तुम्हाला अनेक संकटांतून तारेल। तुम्ही एखाद्या धार्मिक यात्रेला जाऊ शकता। तुमच्या मनात एक वेगळीच शांतता राहील। गुप्त शत्रूंचा नाश होईल। जे लोक तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट चिंतत होते ते आता तुमच्या समोर येण्याची हिंमत करणार नाहीत। व्यवसायात नवीन प्रयोग कराल आणि त्यात यश मिळेल। बचत करण्याकडे तुमचा कल राहील, ज्यामुळे भविष्यातील मोठ्या अडचणी टळतील। तुमच्यासाठी खास टीप म्हणजे तुमच्या मनाचा आवाज ऐका। तुमचे मन तुम्हाला यावर्षी कधीच चुकीचा रस्ता दाखवणार नाही। मंडळी, या होत्या त्या 5 राशी ज्यांच्यासाठी हे वर्ष सर्वात जास्त शुभ आहे। पण ज्यांचे नाव या 5 राशींमध्ये नव्हते त्यांनी अजिबात निराश होण्याची गरज नाही। लक्षात ठेवा, ग्रहांचे उपाय आणि आपली मेहनत कोणत्याही नशिबाला वळण देऊ शकते।
तुमच्या राशीसाठी हे वर्ष संमिश्र फळ देणारे असू शकते, पण मी तुम्हाला एक अत्यंत सोपा उपाय सांगतो जो गुढीपाडव्याला प्रत्येकाने करायचा आहे. पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. देवघरात एक शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि तुमच्या कुलदैवताचे व इष्टदेवतेचे मनोभावे स्मरण करा. घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण नक्की बांधा आणि उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते. मित्रांनो, तुम्हाला हे नवीन वर्ष सुख, समृद्धी, आरोग्य आणि उत्तम यशाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमची रास कोणती आहे? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.